नमस्कार मंडळी. साबुदाणा वडा म्हटला की सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने करायचा आहे. चला मग त्यासाठी भाजलेले शेंगदाणे 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून जाडसर वाटायचे आहे. थोडंसं पाणी टाकून वाटण करायचं आहे. एक 5-6 बटाटे उकडून घेतलेले त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. साबुदाणा मोकळा केलेला आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्याचे दाणे दाणे मोकळे झाले पाहिजे असा सुटसुटीत साबुदाणा घ्यायचा आहे. त्यात आपण जे वाटण केलेलं आहे मिरची आणि शेंगदाण्याचं ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तेही टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकडलेली बटाटे किसून टाकायचे. बटाटे किसून किंवा मॅश करून टाकायचे आहे, जेणेकरून त्याने वड्याला छान बाइंडिंग येते आणि ते तेलात सुटत नाही आणि तेलात जे साबुदाणा वडे फुटतात तर त्याही फुटत नाही. त्यामुळे छान किसून घ्यायचं आहे आणि चांगलं चोळून चोळून दाबून पीठ मळायचं आहे. हे घट्टसरच ठेवायचं आहे, पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे आणि वडे बनवतानाही दाबून वडे बनवायचे, जेणेकरून त्यात जर हवा राहिली तर ते तेलात फुटतात. त्यामुळे पक्के वडे बनवायचे आहेत. आधी सुरुवातीला सर्व वडे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपला टाईम आणि गॅस दोन्हीही वाचतं. अशाच प्रकारे आपण हव्या त्या आकारात लहान मोठे वडे तयार करून घेऊ शकतो. हे वडे सर्व तयार करून झाल्यावर तेल छान गरम करायचं आहे. मी असे सर्व बनवून घेतलेले आहेत. तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. थोडंसं आधी एक गोळा टाकून चेक करायचं आहे. तो वर आला की आपण आपले वडे सोडायचे अलगद हाताने आणि तेलाला उकळी आलेली असते. वड्यावर जेवढे बबल्स दिसत आहे त्याने छान होऊ द्यायचं आहे. वडे त्यात तळू द्यायचे. ते तेल थंड होत आलं की मग नंतर पलटवायचे, म्हणजे वडे छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ तयार होतात आणि फुटत पण नाही. खायला अतिशय चविष्ट लागतात. मधून एकदम पोकळ पोकळ आणि मऊसूद दिसतात. अगदी कुरकुरीत वडे रेडी आहे. सर्व वडे तळून झालेले. चला तर आपण दही, चटणी, मिरची कशाबरोबरही खाऊ शकतात. रेसिपी अगदी सोपी आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. माझ्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.